मानसी जरा पेन दे ग. काय म्हणालास तू? पेन दे ना. नाही, त्याच्या आधी काय म्हणालास? काय म्हणाला? मानसी जरा पेन दे असं म्हणालास. हो का? असेल. दे ना. एक मिनिट, असेल म्हणजे काय? विक्रांत, मी समोर असताना तू मानसी समजून माझ्याशी बोलतोयस. डोंट यू थिंक दॅट स्ट्रेंज? मोनिका, का सवय झालीये मानसीला हाका मारायची? नाही, बरोबरच आहे म्हणा. आपण ज्या व्यक्तीबरोबर सगळ्यात जास्त वेळ घालवतो त्या व्यक्तीचं नाव सतत आपल्या तोंडात असतं, बरोबर ना? बरोबर बोललीस तू. आम्ही 12-12 तास एकत्र काम करतो ना, त्यामुळेच झालंय. दे पेन. कारण चांगलंय विक्रांत. मी सांगायचं म्हणून सांगत नाहीये, हेच कारण. विक्रांत, तू मला यावर डिस्कशन नको. ओके? आणि तर्क वितर्क सुद्धा नकोय. आता पेन दे आणि झोप. मोनिका. गुड नाईट मोनिका. हो हो, अहो आम्ही नक्की येऊ. हो, गीतालाही सांगितलं. अच्छा. काय ग, आज नाश्त्याला काय करायचं ठरवलंय? काल पोहे ठरले होते ना आपले. अगं बाई, खरंच की विसरलेच मी. कोणाचा फोन होता? अगं पाटलांचा. त्यांच्या नातीचा बारसा आहे ना, निमंत्रणासाठी केला होता त्यांनी. अरे हो, अवंतीला मुलगी झाली ना. मस्त ना. बघ ना ग, सगळ्यांकडे लग्न, बारस असे कार्यक्रम सुरू झाले आणि आपल्याकडे अजून डोहाळ जेवणाचा विषय सुद्धा निघत नाहीये. नाही म्हणजे आई हा विषय का काढत नसाव्यात? वहिनी, या सगळ्याला पण ना मोनिकाचा स्वभावच कारणीभूत आहे. ती वागतेच अशी. कुठून येणार उत्साह? आणि तुम्हाला खरं सांगू, आधी मला खूप वाटत होतं हे करूया ते करूया, पण आता मला तसं काही वाटत नाहीये. अगं, असतो एकेकाचा स्वभाव, पण म्हणून डोहाळ जेवणच नको असं म्हणून कसं चालेल? मी काय म्हणते गीता, आपण आईंची समजूत काढू आणि घरच्या घरी का होईना पण डोहाळ जेवण उरकून टाकू. वहिनी, मलाही पटतंय हो, आपण सगळं करू उत्साहाने, पण तिचं काय? तिला आवडेल नाही आवडणार याची गॅरंटी आहे का तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू, आजकाल ना मला तिच्या स्वभावाचा भरोसाच राहिलेला नाहीये. कधी काय रिॲक्ट करेल ना, देव जाणे. मानसी, ते मिसेस शहांचे रिपोर्ट्स मिळत नाहीयेत. कुठे होते? आता चुकून टाकले गेले तुझ्याकडून. मानसी, परवा बघ एक क्रिटिकल डिलिव्हरी झाली होती. ते रिपोर्ट सुद्धा तयार आहेत आणि निर्मला आता ज्या स्टडीसाठी प्रेझेंटेशन म्हणत होत्या ना, ते सुद्धा रेडी आहे. ग्रेट. मानसी, अगं काल मानसी मानसी हाक मारता मारता जरा किस्साच झाला. काय झालं? काल मी चुकून मोनिकाला मानसी म्हणून हाक मार. बापरे. मग मग काय, काही नाही, इतकंच. हे इतकंच नाहीये विक्रांत. म्हणजे प्लीज अशी चूक पुन्हा नको व्हायला. इट्स ओके. त्यात इतकं सिरियस होण्यासारखं काहीच नाहीये. असं तुला वाटतंय, पण ते तसं नाहीये. निदान ताईसाठी तरी. म्हणजे ती माझी ताई आहे. कुठल्या गोष्टीचा कुठे आणि कसा वापर करायचा
की तिच्या इतकं चांगलं कोणालाच कळत नाही. छान झालंय नाही आहे का? मीच काय माझी स्तुती करतेय? तुम्ही सांगा ना कसं झालंय ते. वा, मला तर यातलं मोनाचं बाळच दिसायला लागले. हो का? या कपड्यांची काय गंमत असते ना. जुना काळ सुद्धा आठवतो आणि येणारे नवे दिवस सुद्धा. मला आठवतंय ना, या दोघींच्या जन्माच्या आधीचे दिवस आठवले मला. काय स्वप्न पाहिली होती आपण, पण तेव्हा आपण दोघच नव्हतो. तेव्हा बरोबर कशाला आता त्या कटू आठवणी? मला सांगा, तुम्ही मोनूचं बाळ दिसलं म्हणालात ना, कसं होतं ते? मोनूसारखं होतं का जावई बापूंसारखं? अगदी मोनासारखं दिसतंय. हो ना? आणि नात होती की नातू? नात. गोड, सुंदर, अगदी कळीसारखी. आपण मोनूचं डोहाळ जेवण इथे करूया का? हो, नक्कीच. म्हणजे अगदी हवं तर दळवींसारखा थाटमाट नको करायला, छोटसच करूया. अहो, ते लोक सुद्धा काही म्हणणार नाहीत. याला म्हणतात पायगुण. या कपड्यांची काय जादू असते ना. स्वप्न, आठवणी, कल्पना, सगळं कसं भराभर यायला लागतं मनात. पालेभाज्या एकदम छान यायला लागलेत हा. गुड मॉर्निंग. कशी दिसते मी? छान. नवीन ड्रेस? हो, ॲक्च्युली मी ऑनलाईन शॉपिंग केलं. आत्ता झालाय आणि एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे. दिवसभर घातला तरी काहीच त्रास नाही. पण तू हा घालणार कधी? आत्ता हे काय निघतेच मी. म्हणलं नव्हतं काहीतरी. अगं, पण आता कुठे चाललीस तू? ते ॲक्च्युली आमचं गेट टुगेदर आहे फ्रेंड्सचं. तिकडेच चालली आहे मी. अगं पण ओ गॉड, ऑलरेडी उशीर झालाय. सगळं वेट करत असतील माझ्यासाठी. आई, मी निघते, मला उशीर झाला. अँड बाय द वे, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. बाय. आता कोणाच्या विरुद्ध कान भरतीत मध्ये लवकर सांग, जायचंय मला. विजया, मला उगाच बदनाम करू नकोस बरं का. मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी तुला इथं बोलवलंय. महत्वाचं म्हणजे चहाड्या, चुगल्या, शंका कुशंका, कागाळ्या काही नाही? अजिबात नाही. मग उरलं काय? आपली ती मोनिका आहे ना, मोनिका. हेच म्हणतोय मी, हेच. नाही रे, मला चुगल्या, शंका वगैरे असलं काहीही बोलायचं नाहीये. आता ही कुठं निघाली? तुला जाणून घ्यायचं ना. थांब. मोनिका, हा बाबा. कशी आहेस? कुठे चालले?
नाही नाही, सांगू नको. मी बाहेर चाललोय, तुला त्याच बाजूला जायचं असेल तर सोडतो मी. नाही बाबा, माझ्या मैत्रिणी येणार आहेत पिकअप करायला, सो जाईन मी. सांभाळून जा. बाय. चला. मैत्रिणीला भेटायला चांगली आहे. अरे म्हणजे सिगरेट फुकायला, बाकी काही नाही. विजया, चल आपण जाऊया तिच्या मागे. कुठे? तिच्या मागे. पाठलाग करायला? हो. अरे काय सिनेमा वाटला काय तुला? तिच्या मागे मागे जायचं, गाडीच्या आड लपायचं, चोरून बघायचं, कशाला? त्यापेक्षा समोरच्या माणसावरती विश्वास ठेवून ठीक. या मोनिकावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. अरे मी अजून विसरलो नाहीये रे तिच्या खोलीतून येणारा सिगरेटचा वास, आणि विसरणार पण नाही कधी मी. विजया, अरे तुझं नशीब मी अजून माई समोर तोंड उघडलेलं नाहीये. माझं कसलं नशीब? मी नव्हतो सिगरेट ओढत. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. घरात बाळ येईपर्यंत असलं काय बोलू नकोस तोंडाला, कळलं? कशी दिसते मी? वाव, जो ड्रेस लिया तुमने? हाँ यार, कल ऑनलाईन शॉपिंग की मैंने. पण बघ ना माझी फिगर कशी झाली आहे. कोणी एकदा सुद्धा वळून बघणार नाही माझ्याकडे. ए, कोण म्हणतं असं? तू अशी सुद्धा खूप छान दिसते. यू लुक सो प्रिटी. मी काय म्हणते, तू एक सेल्फी काढ आणि अपलोड कर. बघ किती लाईक्स मिळतील तुला. हे ऍक्च्युली, लेट मी ट्राय. लेट मी ट्राय. खरंच ग, मस्त आले फोटो. इसकी तो ना नजर उतारनी चाहिए. खरंच, आय मीन काय दिसतेस तू. बास आता, नाही तर तुमच्या दोघींचीच नजर लागायची मला. बाय द वे मोनिका, तुझा हा 7वा महिना ना? हो. ए मग आपण तुझा बेबी शॉवर करूयात ना. हे वाव, पता है क्या तुम दोनों को, आजकल ना बेबी शावर में भी फोटोशूट होता है. मग आपण करायचं. आय मीन तुझ्या घरच्यांनी सुद्धा काहीतरी ठरवलं असेल ना. ए प्लीज, तू घरच्यांबद्दल बोलू नकोस हा. माझा मूड ऑफ होतो. अच्छा चल रिलॅक्स. मी एक काम करते, मी ड्रिंक्स आणते. चल. एक मिनिट, तुम्ही आत्ता माझ्यासमोर ड्रिंक करणार आहात? यार तू भी ले लेना फिर. मग नाही नाही, मी आत्ता ड्रिंक नाही घेऊ शकत. मला काळजी घ्यायला सांगितले पोटातल्या बाळासाठी. यार तू ना अपना दिल मत छोटा कर. चिल, तो सगळा विषय बाजूला ठेव. बाय द वे मोनिका, आपण तुझा बेबी शॉवर ना एकदम मस्त सेलिब्रेट करूया. व्हाट्स सुना ना, एकदम 5 स्टार हॉटेल में अपन सेलिब्रेट करेंगे. सही बोल दिया. आणि आपण सगळ्या फ्रेंड्सना बोलूया. व्हाट्स से? यस, और मैं ना एक ग्रुप बनाती हूँ जिसका नाम होगा मोनिका का बेबी शावर. क्या कहती है? मस्त. ए आणि एक काम कर, सगळ्यांनाच ऍड कर हा त्यात. यस. वाव, माझं बेबी शावर. किती मस्त वाटतंय विचार करूनच. ओ माय गॉड. गाईज, मला लेट होतंय, मी निघते हा. आपण बाकीचं प्लॅनिंग नंतर करूया. ए तू काय खाल्लं सुद्धा नाहीयेस, खाऊन जा ना. ए नको नको, घरी सगळे वाट बघत असतील. मी आत्ता निघते, आपण नंतर भेटूया. ते काही नाही, तू खाऊन जातेस. ओके फाईन. तू अजून त्याच विचारात आहेस का? मी चुकून मानसी म्हटल्याच्या? हो, कारण समजूतदारपणा ही गोष्ट ताईला माहितीच नाहीये ना. तू आणि ती लहानपणापासून अशाच आहात का? म्हणजे तू समजूतदार आणि ती काहीच समजून न घेणारी. सगळा दोष ताईचाच नाहीये. समजवणारी व्यक्ती तशी असायला हवी ना. माझे आजोबा कसं आहे,
समजावणारी व्यक्ती काही प्रमाणात धाक असणारीही असायला हवी. आजी काय किंवा आजोबा काय, कुणाचाच धाक नव्हता. आई बाबा लवकर गेल्यामुळे आजी आजोबांनी आमचे खूप लाड केले. माझ्यापेक्षा जास्त ताईचे. माझा जन्म झाला, मला कळतही नव्हतं आई बाबा गेले तेव्हा. मला धड आठवतही नाहीत ते, पण ताईला त्यांची उणीव जाणवत होती. आणि ती जाणवू नये म्हणून आजी आजोबांनी तिचा प्रत्येक हट्ट पुरवला. तिला फार कोणी कधीच रागवलं नाही, आणि म्हणून ती म्हणेल ती पूर्व दिशा होत गेली. ह्यात ताईला दिसलं नाही, पण तिच्या वागण्याचा आजी आजोबांना बऱ्याचदा त्रास व्हायचा, आणि हे मला दिसत होतं. म्हणून तेव्हापासून मी ठरवलं की काहीही झालं तरी आपल्या वागण्यामुळे आपण कधीही कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही. आणि मग इतर कोणाला चुकून जरी त्रास झाला तरी त्याचा विचार करत राहायचं. विचार काय मी मुद्दाम करत नाहीये. जे न ठरवता लोकांचा विचार करतात ना, तेच समजूतदार असतात. जसा तू आत्ता विचार करतेस. पण नको करू असा विचार. विचार त्यांचा कर जे दुसऱ्यांचा विचार करतात. तुम्ही नाही केला विचार? तुम्ही तर माझ्याही पेक्षा जास्त विचार केला. मी तरी फक्त ताईचा विचार करते, पण तुम्ही तर सगळ्यांचाच विचार करता. आणि मला माहितीये, आता कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही ताईचाच विचार करताय. मी तिचा विचार करत नाहीये. मी जरा वेगळाच विचार करतो. कसला? एका भीतीचा. भीती? तूच बघ ना, जेव्हा तुझं आणि तिचं भांडण होतं तेव्हा मी तुला समजावतो. जेव्हा माझं आणि तिचं भांडण होतं तेव्हा तू माझी समजूत काढतेस. कधी विचार केलायस, जर आपल्यात भांडण झालं तर काय होईल? का होईल भांडण? का नाही होणार भांडण? ज्यांच्यात मैत्री असते त्यांच्यात कधी ना कधी भांडण होतच. तेव्हा कोण समजावणार आपल्याला? ज्यांच्यात कोणीतरी एक समजूतदार असतं ना, त्यांच्यात इतर कोणाला समजूत घालायला यावं लागत नाही. आणि इथे तर दोघेही समजूतदार आहेत. थँक्यू. मोनिका, मोनिका, हं? अगं तू सुरू नाही केलं जेवण? जेव ना. नाही म्हणजे सगळं तुझ्या आवडीचंच आहे, घे. ऍक्च्युली माझं खाणं पिणं झालंय. पिणं म्हणजे खाणं पिणं झालंय म्हणते. अगं बाई, खाणं पिणं म्हणजे? आई खाणं पिणं म्हणजे माझं जेवण झालंय, फक्त जेवण. ऍक्च्युली मला नव्हतं खायचं, पण माझ्या मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून मला खावं लागलं. अगं राहू दे, आम्ही कुठे काही बोलतोय नाही का? सॉरी. अगं असू दे, होतं असं कधी कधी. बाय द वे, माझ्या मैत्रिणी बेबी शावर करणार आहे. मस्त ना? डोहाळ जेवण 5 स्टार मध्ये. आपलं काही ठरतंय का डोहाळ जेवणाचं?